जय श्रीराम. मी अमोल कोते पाटील आणि भारत न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो ऐकल्यावर तुमचं डोकं थोडं थक्क व्हायला होईल. कल्पना करा, येत्या काही वर्षात मानवी मृत्यू ही फक्त इतिहासातील गोष्ट राहिली आहे आणि माणूस कायमचा जगू लागलाय, म्हणजे अमर झालाय. होय, ही फक्त विज्ञान कथा नाही. हा दावा केला आहे जगप्रसिद्ध भविष्यवेत्ता आणि माजी गुगल अभियंता रे कुर्झवेल यांनी. ते म्हणतात की 2030 पर्यंतच, म्हणजे आजपासून अवघ्या 5 वर्षात माणूस अमर होऊ शकतो. रे कुर्झवेल हे नाव तंत्रज्ञानाच्या जगात नवीन नाही. आजवर त्यांनी 147 भाकितं केली आहेत. त्यापैकी तब्बल 86% खरी ठरली आहे. त्यांच्या प्रसिद्ध पुस्तक द सिंग्युलॅरिटी इज नियर मध्ये त्यांनी पहिल्यांदाच लिहिलं की भविष्य तंत्रज्ञान इतकं प्रगत होईल की मानव कधीही न मरणारी प्रजाती बनेल. पण हे अमरत्व नेमकं कसं मिळणार? कुर्झवेल यांच्या मते याचं उत्तर लपलं आहे जेनेटिक्स, नॅनो टेक्नॉलॉजी आणि रोबोटिक्स मध्ये. हे तंत्रज्ञान मिळून आपल्या शरीरात नॅनोबॉट्स म्हणजे सूक्ष्म रोबोट पाठवतील आणि हे नॅनोबॉट्स काय करतील तर शरीरातील खराब झालेल्या पेशी दुरुस्त करतील, वृद्धत्वाची प्रक्रिया मंद करतील, कर्करोगासारख्या गंभीर आजारांशी लढतील. कल्पना करा, तुमच्या शरीरात लाखो छोटे छोटे रोबोट्स सतत फिरतायत, पेशी दुरुस्त करतायत, रोग थांबवतायत. परिणामी तुमचं शरीर म्हातारं होणारच नाही. पण फक्त नॅनोबॉट्सच नाही, यात AI ची ही मोठी भूमिका असेल. कुर्झवेल यांचा अंदाज आहे की 2029 पर्यंत संगणक मानवी मेंदू सारखेच बुद्धिमान होतील. हे कम्प्युटर तुमचा मेंदू वाचू शकतील, समजू शकतील आणि अगदी कॉपीही करू शकतील. भविष्यात मानव आणि AI मधली दरी पूर्णपणे नाहीशी होईल आणि तेव्हा सुरू होईल डिजिटल इमॉर्टॅलिटीचं युग. म्हणजे तुमचा मेंदू, तुमच्या आठवणी, तुमचे विचार सगळं क्लाउड मध्ये सुरक्षित असेल, जे पुन्हा डाउनलोडही करता येईल. आणि हे सगळं फक्त कल्पना नाही, कारण रे कुर्झवेल यांची अनेक भाकितं आधीच खरी ठरली आहेत. उदाहरणार्थ 1990 साली त्यांनी सांगितलं होतं की सन 2000 पर्यंत माणूस बुद्धिबळात संगणकाला हरवू शकणार नाही. 1997 मध्ये IBMच्या डीप ब्लूने जागतिक विजेता गॅरी कॅस्परोव्हला हरवलं होतं. 1999 मध्ये त्यांनी सांगितलं होतं की 2023 पर्यंत $1000 लॅपटॉप मानवी मेंदू इतकी माहिती साठवू शकेल. आजचे AI सक्षम लॅपटॉप्स हेच त्याचं उदाहरण आहे. 2010 पर्यंत जगभर चलत वायरलेस इंटरनेट असेल. आज 4G गावागावात आहे आणि 5G सुद्धा कॉमन होतंय. आणि आता त्यांच्या मते पुढील काही वर्षात काय होणार? नॅनो टेक्नॉलॉजी कॉमन होईल, AI आणि मानव एकत्र जोडले जातील आणि सुरू होईल डिजिटल अमरत्वाचं युग. पण इथे एक मोठा प्रश्न आहे. जर माणूस खरंच अमर झाला तर आपल्या समाजाचं, अर्थव्यवस्थेचं आणि पृथ्वीचं काय होईल? तुमचं मत काय आहे? तुम्हाला काय वाटतं की 2023 पर्यंत माणूस अमर होईल की हा फक्त एक तंत्रज्ञानाचा स्वप्नाळू दावा आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भारत न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.